जय शिवराय मित्रांनो अखेर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तब्बल 29 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत 2114 कोटी रुपयाच्या मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की 17 जिल्ह्यांसाठी 775 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि आज 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित जे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 1339 कोटी 49 लाख रुपयाचा नुकसान भरपाईचा हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत कोणते कोणते जिल्हे आहेत, आतापर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्याला मदत मिळालेली आहे, यापुढे मदत मिळू शकते का आणि किती मदत दिली जाणार आहे हे सविस्तर असं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच साऱ्या जिल्ह्याबद्दल माहिती घेतली होती, ज्याच्यामध्ये 17 जिल्हे होते आणि आता याच्यामध्ये नवीन अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी 1,68,533 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 108 कोटी 71 लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। अकोला जिल्ह्यातील एकूण 11,597 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 21 लाख 63 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, परंतु यवतमाळ जिल्ह्यामधील पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव असे दोन प्रस्ताव देण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 1995 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 3 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील जे काही दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून जे शेतकरी म्हणून पात्र करण्यात आलेले आहेत अशा 2,24,657 शेतकऱ्यांसाठी 182 कोटी 38 लाख रुपये अशी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील पहिल्या प्रस्तावानुसार जुलै 2025 मध्ये बाधित झालेल्या 27,749 शेतकऱ्यांना 26 कोटी 81 लाख रुपये, तर ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित झालेल्या 1,52,619 शेतकऱ्यांना 95 कोटी 8 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यामधील जुलैमध्ये जे नुकसानग्रस्त झालेले आहेत अशा 3,088 शेतकऱ्यांना 1 कोटी 71 लाख रुपयाची, तर आता ऑगस्ट 2025 मध्ये बाधित झालेल्या 1,98,736 शेतकऱ्यांसाठी 143 कोटी 64 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की बुलढाणा, अकोला आणि वाशिम यांना पहिल्या टप्प्यामध्ये देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। ज्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी 1 कोटी 99 लाख, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 80 लाख रुपये आणि वाशिम मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 72 लाख रुपयाची नुकसान भरपाई ही जून महिन्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ही मदत असणार आहे। याच्यानंतर नागपूर विभागामधील गोंदिया जिल्ह्याचे 2 प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते। एका प्रस्तावाच्या माध्यमातून 32 शेतकरी आणि दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून 324 शेतकरी। पहिल्या प्रस्तावामुळे 1,96,000 आणि दुसऱ्या प्रस्तावाच्या माध्यमातून 21,48,000 रुपये। भंडारा जिल्ह्यामधील एकूण 8,283 शेतकऱ्यांना 4 कोटी 33 लाख रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। गडचिरोलीमधील 88 शेतकऱ्यांना 11 कोटी 91 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यामधील एकूण 9,107 शेतकऱ्यांना 5 कोटी 42 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर जून मध्ये आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की वर्धा जिल्ह्यासाठी 41 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 1,578 शेतकऱ्यांना 95,97,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि यापूर्वीच्या मदतीमध्ये जून मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं याच्यासाठी 3 कोटी 92 लाख रुपयाची नुकसान भरपाई ही नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली होती। पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 36,559 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 28 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याला यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये जून मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 60 लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यात आलेली आहे। याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधील हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 3,04,829 शेतकऱ्यांना 231 कोटी 27 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि यापूर्वीच्या एका जीआरच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 18,28,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। बीड जिल्ह्यामधील एकूण 1,14,773 शेतकऱ्यांना 56 कोटी 73 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यामधील एकूण 3,80,511 शेतकऱ्यांना
244,35,00,000 नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर धाराशिव जिल्ह्यामधील 2,34,955 शेतकऱ्यांसाठी 189,60,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, जी जुलै ऑगस्ट पर्यंतची असणार आहे। याच्यामध्ये आता सध्या सुरू असलेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा समावेश नाही। आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण 10,35,68 शेतकऱ्यांना 721,97,00,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 7,108 शेतकऱ्यांसाठी 3,81,00,000 रुपयाची, धुळे जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांना 2,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये, तर जळगाव जिल्ह्यामध्ये 17,332 शेतकऱ्यांना 9,86,00,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील 140 शेतकऱ्यांना 6,30,000 रुपयाची नुकसान भरपाई या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे हे जे काही जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यामध्ये मिळून एकंदरीत आपण जर पाहिलं तर 19,22,909 शेतकऱ्यांना 1,339,49,00,000 रुपयाची नुकसान भरपाई ही आजच्या जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। तर यापूर्वी 17 जिल्ह्यांना 775 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 553 कोटी रुपये, परभणी जिल्ह्यामध्ये 128,55,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यामध्ये 3,23,00,000 रुपये, याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात आपण पाहिलेले की 7,51,000 रुपयाची नुकसान भरपाई पूर्वी मंजूर करण्यात आलेली होती। याच्यानंतर आपण जर पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्याला देखील 7,33,000 रुपयाची नुकसान भरपाई यापूर्वी मंजूर करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्याचे प्रस्ताव आणखीन बाकी आहे, जे पंचनामे काही ठिकाणी बाकी आहेत, आणि यापूर्वी सोलापूर जिल्ह्याला 73,59,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळालेली आहे। रायगड जिल्ह्यासाठी 11,81,000, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 12,96,000, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 12,63,000 अशी नुकसान भरपाई यापूर्वीच्या जीआरच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत दोन्ही जीआरच्या माध्यमातून आतापर्यंत 2,114 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर आणखीन बरेच सारे जिल्हे, ज्याच्यामध्ये धुळे नंदुरबारचा आता झालेला पाऊस, नाशिक जिल्ह्यामध्ये आता झालेला पाऊस, अहिल्यानगरमध्ये सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, धाराशिवमध्ये सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, बीडमध्ये सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, सोलापूरमध्ये सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, हिंगोली वाशिममध्ये आता या आठवड्यात झालेले पाऊस, किंवा परभणी असेल, जालना असेल, वेगवेगळ्या भागामध्ये पावसानं आणखीनही कहर मांडलेला आहे, आणखीनही नुकसान होत आहे। विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालेलं आहे, आणि जे जे काही उर्वरित प्रस्ताव पाठवले जातील त्याच्या माध्यमातून देखील नुकसान भरपाई मंजूर केली जाईल। आणि या सर्व एकंदरीत नुकसान भरपाईचं जे काही आता मंजूर झालेले आहेत याच्या याद्या अपलोड करून दसरा ते दिवाळीच्या दरम्यान वितरण केलं जाईल, अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आशा करूयात सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अतिशय या निविष्ठ अनुदानाची गरज आहे, आणि ते निविष्ठ अनुदान योग्य त्या वेळेमध्ये मिळावं हीच या ठिकाणी अपेक्षा करूयात। आता ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या येतील आणि केवायसी सुरू होईल त्याच्याबद्दलचा अपडेट आपण नक्की वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, हे सर्व जीआर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत, किंवा आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। धन्यवाद।